जरा ठेव जिथं भाव तिथं देव चल भेटूया विटू रकू माईला तू ध्यानी जरा ठेव हो तू ध्यानी जरा ठेव जिथं भाव तिथं देव चल ऐकूया संतांच्या पाणीला चल ग सखे पंढरीला चल ग सखे सर्वांनी जय हरी विठ्ठल चल ग सखे पंढरीला चल ग सखे नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? मजेत ना? मजेतच असलाच पाहिजे. तर आज दिवस आहे स्पेशल आपला, उद्या बड्डे आणि आपण आज चाललो देवदर्शनाला सोलापूर इथे आणि सगळे देवाचे ठिकाणं करणार आहोत आपण. अक्कलकोट, तुळजापूर, पंढरपूर आणि आता आपण CST स्टेशनला आहोत. तर वाजले 10:40ची आपली ट्रेन आहे. आता वाजले 10:30. 10 मिनिटाचा ट्रेन सुटणार आहे आपली आणि आपले सगळे मंडळी बसलेले आहेत ट्रेनमध्ये. मंडळी बघा, इथे आपली ट्रेन लागली आहे आणि सिद्धेश्वर एक्सप्रेस आहे आपल्या ट्रेनचं नाव. 10:40ला इकडनं सुटते. तर आपले देवदर्शन अशाप्रमाणे असणार आहेत. आपण अक्कलकोटलाही जाणार आहोत, तुळजापूरला जाणार आहोत, गाणगापूरला जाणार आहोत आणि पंढरपूरलाही जाणार आहोत. तर आपला हा बड्डे खास होणार आहे. आपण देवदर्शन करणार आहोत या बड्डे स्पेशल निमित्त. तर तुम्ही ब्लॉग अखेरपर्यंत पहा आणि आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा. मंडळी, आपल्यासोबत आपल्या ऑफिसचे मित्र आहेत सगळे. 6 जण आहोत आम्ही टोटल. सचिन, विवेक, विपुल, प्रणव आणि सचिन रोकडे. तर आम्ही ठरवलं, अचानक भयानक प्लॅन केला आणि नेमका माझा उद्या बड्डे आला. तर त्या निमित्ताने आम्ही आता माझं देवदर्शन होणार आहे उद्या बड्डेच्या दिवशी. मंडळी बघा, ही आपली अशी ट्रेन आहे, तुम्ही बघू शकता. AC 3 टायर आहे आणि इथे बघा आपले सगळे फंटर. बघा इथे प्रणव आहे, सचिन आहे आणि विवेक आहे. आणि आपले 2 माणसं ठाण्याला चढणार आहेत, सचिन रोकडे आणि विपुल सोडकर. हे बघा आपले 2 फंटर आलेले आहेत, विपुल सोनकर आणि सचिन रोकडे. हा सचिन रोकडे आणि हा बॅचलर आहे. कोण असेल पोरगी तर याच्यासाठी बघून ठेवा तुम्ही. सगळे फायनली आता सगळे मेंबर्स आलेले आहेत. आणि विपुल, कसं वाटतंय तुला? मला खूप मजा येते. आम्ही पहिल्यांदा देवदर्शनला चाललो सगळे मित्र एकत्र आणि आमचा एक मित्र सचिन पण आलाय, आईला भेटायला गेलाय. तो एकुलता एक आहे. एकुलता आमच्यातलं एकुलता एक आहे. खरं 2 भाऊ आहेत. तशी 2 सचिन आहेत, बट आमचा सचिन रोकडे एकुलता एक. काय झालं ताई? तर मंडळी, फायनली आम्ही सोलापूरला पोचलेलो आहोत आणि वाजलेले आहेत 7:30 सकाळचे. तुम्ही बघू शकता, हे बघा द धनश्री हॉटेल. हे हॉटेल आहे ना, सोलापूर स्टेशनकडनं अवघ्या 5 मिनिटावरच आहे, म्हणून आम्ही हे प्रिफर केलं हॉटेल. तर आणि याचे ॲम्युनिटीजही खूप चांगले आहेत. फ्री इंटरनेट आहे तुम्हाला, त्याच्यानंतर रूम्स पण एकदम स्टँडर्ड आहेत. तर तुम्ही जरूर या हॉटेलला प्रिफर करा जर तुम्ही सोलापूरला येत असाल तर. तर मंडळी बघा, हे असे रूम्स आहेत. एका फ्लोअरला 5 रूम्स आहेत. तर आपला 5 बेडवाला रूम आहे, कारण का आपण 6 जण आहोत. तर आम्ही हा 5 बेडवाला रूम प्रिफर केला. आणि हे बघा, तुम्ही बघू शकता मस्तपैकी असा ऐसपैस रूम आहे या हॉटेलचा. इथे वॉशरूम आहे आणि इथे बाथरूम आहे. AC रूम्स आहेत मंडळी. नमस्कार मंडळी, तर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या आवडत्या चॅनल ज्याचं नाव आहे लालबागकर कौतुक. आणि आता आम्ही सर्व तयार होऊन, इथे बघू शकता तुम्ही, सर्व तयार होऊन आता आम्ही निघालो आहे पंढरपूरच्या वारीला. आजचा आमचा प्लॅन असा आहे की सकाळी पहिले आम्ही पंढरपूरला जाणार आहे, तिथे विठ्ठलाचं दर्शन घेऊन तिथून मग आम्ही पुढे जाणार आहोत तुळजापूरला. तुळजापूरचं दर्शन करून परत येऊन आजूबाजूच्या थोडेसे प्लेसेस एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करू. जर काही नसेल तर मग घेऊन आराम करू. तर चला मंडळी, आता आपण निघूया पंढरपूरला आणि तुळजापूरला. आमच्यासोबत तुम्ही सर्व देवदर्शनाला या आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. धन्यवाद. तर मंडळी, आता आम्ही इथे नाश्ता करायला थांबलोय. तुम्ही बघू शकता, हे सुधा हॉटेल आहे, जाम फेमस आहे.
सुधा हॉटेल सोलापूरमध्ये. पुढे जरा चाललो तर तर नामा चला आता आपण आमा नाश्ता करून घेऊया. संत नामदेव महाराज भेटले आणि ऐका काय झालं. पुढे जरा चाललो तर नामा आमा भेटला. नामा म्हणे आमा तुम्ही आडोसा का घेतला. पंढरीला जाऊ तिथं चंद्रभागी नाव. तर मंडळी आपला नाश्ता आलेला आहे, तुम्ही बघू शकता. बघा इथे मेदूवडा आहे, इडली वडा आहे आणि काही जणांनी डोसा वगैरे ऑर्डर केले आहे, तर तेही आता येते. या नाश्ता करायला म्हणजे एकदम फास्ट सर्व्हिस आहे, तर इथे सोलापूरमध्ये आलं तर नक्की व्हिजिट करा आणि टेस्ट पण मस्त आहे. आपला नाश्ता करून झालेला आहे आणि सगळे आता आम्ही गाडीत बसतोय आणि आता इकडनं थेट निघणार आहोत पंढरपूरला. आवडला ना नाश्ता? त्याचे एक नंबर ना, मस्त होती चव. तुम्ही नक्की व्हिजिट करा या हॉटेलला सोलापूरमध्ये, हॉटेल सुधाला. चल ग सखे पंढरी, चल ग सखे पंढरीला, चल ग सखे पंढरीला, चल ग सखे पंढरीला. विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. माऊली तू पांडुरंग पांडुरंग, विठू माऊली तू पांडुरंग पांडुरंग, विठू माऊली तू पांडुरंग पांडुरंग, विठू माऊली तू. नाम्याची खीर साधतो, चोखोबांचे गुरे राखतो. नाम्याची खीर चाखतो, चोखोबांचे गुरे राखतो. पुरंदराचा हा परमात्मा, पुरंदराचा हा परमात्मा, वाली दामाजीचा कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. दिव्य सोहळा पाहून डोळा, देह हा माऊली माऊली झाला. रंगी रंगला जीव दंगला, भुवरी आनंदी आनंद झाला. तर आता थोड्याच वेळात आपलं विठ्ठल रखुमाई यांचं दर्शन होणार आहे पंढरपूरमधील. मागच्या वेळी आपलं राहिलेलं पंढरपूर जेव्हा अक्कलकोटला आलेलो तेव्हा, आणि आज ते पूर्ण होणार आहे दर्शन आपलं. तर चला तुम्ही पण आमच्यासोबत दर्शन घ्या. मंडळी आपण आता इथे पंचा घेतोय मंदिरात जायच्या आधी सगळ्यांसाठी. काका आपल्याला पंचा दाखवत आहेत आणि टोपी पण आहे त्यांच्याकडे. तर हे बघा आपण आता पंचा घेतलेला आहे, सचिननी घातलेला आहे आणि आता प्रत्येक जण घालतोय. तर मंडळी हे ना ट्रेडिशनल ड्रेसिंग आहे इकडचं पंढरपूरला. हे पंचा घालायचा असतो आणि वर टोपी घालायची असते. तर आता आपल्याला पण घालणार आहे सचिन. बघा सगळ्यांनी पंचा घातलेला आहे. टोप्या कुठे आहेत मंडळी? आपल्या टोप्या आणायला गेल्या. तर आपली मंडळी सज्ज झालेली आहे, तुम्ही बघू शकता. सगळ्यांनी पंचा आणि टोपी घातलेली आहे आणि आता आम्ही थेट चाललो आहोत मंदिरात विठ्ठल रखुमाईचं दर्शन घ्यायला. रामकृष्ण हरी. वाहे झुळ 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 इंद्रायणी, वाहे झुळ 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 इंद्रायणी. माझ्या विठुरायाची दूर पंढरी,
देह विठ्ठल विठ्ठल झाला, नाव घोषात देह हनाला, देह विठ्ठल विठ्ठल झाला. आमचं दर्शन फायनली झालेलं आहे विठ्ठल रखुमाईचं आणि खूप प्रसन्न वाटलं. मंदिर पण एकदम सुरेख होतं. आतमध्ये जे स्ट्रक्चर होतं मंदिराचं ते एकदम सुरेख होतं. थोड्याच वेळापूर्वी आम्ही दर्शन घेऊन बाहेर आलोय. तुम्ही इथे पाहू शकता माझ्या मागेच हे विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे. तुम्ही विचार करा मंडळी, इथे आषाढी एकादशीला लाखोंच्या संख्येने वारकरी श्रद्धाभावाने विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी येतात आणि कोणालाही कुठलाही त्रास न होता विठ्ठल स्वतःचं दर्शन त्यांना घडवून आणतो. हीच त्या माऊलीची कृपादृष्टी आपल्या भक्तजनांवरती आहे. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. आणि आता आपण जेवणासाठी आलोय आणि तुम्ही बघू शकता इथे सुप्रसिद्ध हॉटेल आहे, हॉटेल अजिंक्य प्युअर व्हेज. सोलापूरमधलं सुप्रसिद्ध हॉटेल आहे. जेवण खूप छान होतं. नक्की व्हिजिट करा. सोलापूरमध्ये आहे अजिंक्य हॉटेल. बर्थ आहे, जास्त महाग पण नाही आहे. आणि आता इकडून आम्ही थेट जाणार आहोत तुळजापूरला. थोड्याच वेळात आम्ही तिकडे पोहोचू आणि तुम्ही असेच या व्हिडिओमध्ये बनत राहा आणि आपण तुळजाभवानीचं दर्शन घेऊ. विपुल मित्रा, कसं वाटलं विठ्ठल रखुमाईचं दर्शन घेऊन? खूप छान वाटलं, खूप प्रसन्न वाटलं. मी माझ्या उभ्या आयुष्यात पहिल्यांदा विठ्ठलाचं दर्शन घेतलं पंढरपूरला जाऊन. आणि मंदिरात जसं आम्ही मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आम्ही प्रवेश केला तेव्हा असा ऊर भरून आल्यासारखं झालं. इतकं सुंदर वाटलं. पहिल्यांदा अशी अनुभूती आली आणि आज खरंच कळलं की त्या वारकरी काय भक्तिभावाने विठ्ठलाच्या दर्शनाला आषाढी एकादशीच्या दिवशी एवढी लाखोंची गर्दी करून जातात. त्याचा अनुभव खरंच आज आम्हाला आला. सगळ्यांची मंडळी, आम्ही पोचलो आहोत आता तुळजापूरला आणि आता थोड्याच वेळात आपलं तुळजाभवानीचं दर्शन होणार आहे देवीचं. आणि ही देवी आहे ना महाराष्ट्राची कुलदैवत म्हणून मानलं जातं या देवीला. तर सगळे एक्सायटेड आहेत. तुम्ही पण दर्शन घ्या आमच्यासोबत. चला चला. नमोस्तुते महादेवी शिवे कल्याणी शांभवी प्रसीद वेद विनुते जगदंब नमोस्तुते जगतामादिभूतात्वं जगत्वं जगदाश्रया एकाप्यनेकरूपासि जगदंब नमोस्तुते. आपण आपल्या आता आई तुळजाभवानीसाठी ओटी घेतोय. हेतुभूते मुनिस्तुते प्रसीद देव विनुते जगदंब नमोस्तुते. सर्वेश्वरी नमस्तुभ्यं सर्वसौभाग्यदायिनी सर्वशक्तियुते नन्ते जगदंब नमोस्तुते. विविधारिष्टशमनी त्रिविधोत्पातनाशिनी प्रसीद देवी ललिते जगदंब नमोस्तुते. प्रसीद करुणा सिंधो त्वत्तः कारुणिकोपरा यतो नास्ति महादेवी जगदंब नमोस्तुते. शत्रुञ्जहि जयं देहि सर्वान् कामांश्च देहि मे भयं नाशय रोगांश्च जगदंब नमोस्तुते. फायनली आपलं दर्शन झालेलं आहे आणि मस्त दर्शन झालेलं आहे. खूप एकदम प्रसन्न वाटलं आतमध्ये. तर आजचा आपला दिवस इथेच संपतोय. उद्याच्या दिवशी आपण जाणार आहोत स्वामींच्या मठात आणि वेळ भेटला तर आपण गुरुपीठात सुद्धा जाणार आहोत आणि त्याच्यानंतर आपल्याला गाणगापूरला जायचंय. तर तुम्ही असेच व्हिडिओमध्ये बनून राहा आणि व्हिडिओ अखेरपर्यंत पहा. आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा. चला तर मग आजच्या ब्लॉगसाठी घेतो मी तुमची रजा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय 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 बाय. जय असो. Happy birthday to you.
Happy birthday to you. Happy birthday dear Kautuk. Happy birthday to you. बार बार दिन ये आए, बार बार दिन ये गाए, तुम जियो हजारों साल ये मेरी